आडवा आडवा. नमस्कार, मी हर्षदा क्रिएटिव्हिटीमधून बोलते. तर मी काय केलं होतं, आज हरभरा डाळ जरा भिजत टाकली आणि ते चांगली फुलल्यावर मी मुळा घेतला. मुळा किसून बारीक तुकडे करून थोडे हरभरा डाळसोबत मिक्सरला फिरवलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी मिरची घातली आता आणि ते ओबडधोबड वाटण काढून घेतलं. तर हे बघा, हे असं आहे ते मिश्रण. आता मी काय करणार आहे, गॅस ऑन करणार. तर पहिलं मी काय करते, आता हे थोडं तेल घेतलं आहे. पळी कढी म्हणतात त्याला. तर पळी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं सुंदरपैकी आणि आता त्याचं सुंदरपैकी अशी मी फोडणी देणार आहे. हे तिखट आहे, तिखट पण आपल्याला थोडंसं घालायचं आहे. आता तेल गरम झालं छानपैकी. हे बघा, तेल गरम झालं. आता त्याच्यामध्ये मोहरी टाकते. त्याच्यामध्ये आता मी हा हिंग घालणार आहे थोडा. हिंग घातल्यानंतर तिखट थोडं. आम्ही बेताचंच तिखट खातो, बेडकी मिरचीचं तिखट आहे त्यामुळे कलरसाठी. आणि अर्धा चमचा हळद, पाव ते अर्धा चमचा एवढी साधारण हळद. आणि अजून एक टीप, फोडणीमध्ये थोडीशी साखर टाकल्यामुळे काय होतं, चव अप्रतिम लागते. त्यामुळे नेहमी फोडणीमध्ये, आणि आता उन्हाळा पण आहे त्यामुळे थोडीशी साखर टाकायची, त्यामुळे चव अप्रतिम लागते. हे झालं. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, बघू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता होतं अजून जरा गार झालं सुंदर की मग आता मला तर जायचं आहे कामावर, म्हणून मी काय करते, थोडंसं गार करायला ठेवते. आणि तुम्ही तुमच्या चवीनुसार, तुम्हाला कसं मीठ लागतं त्यानुसार तुम्ही मीठ घालू शकता. तर आता मी मीठ घालते आहे.
हे बघा, हे एवढं एक चमचाभर मीठ. हे बघा, थोडं थोडं आपण काय करू आता, मीठ घातलं आहे त्यामुळे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मी मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता मी हे सगळं व्यवस्थित छानपैकी असं मिक्स करून घेते. हां, आणि मी काय केलं, हे सगळं तयारी करून ठेवली होती. सकाळी खूप गडबड उठते, मग त्यामुळे धावपळ होते आपली. त्यापेक्षा मी आधीच सगळं हे करून ठेवलं होतं. याच्यामध्येच मी मिरची, थोडं आलं टाकलेलं आहे.